आपले वय जसजसे वाढते तसतसे नवीन आजार आपल्याला लागत असतात, त्यामध्येच हाय बीपी आहे। आपल्यामध्ये बहुतांश लोकांना हाय बीपीचा त्रास असतो। आजच्या व्हिडिओमध्ये अशी एक टेक्निक बघणार आहे, ती केल्यानंतर तुमचा बीपी हा नॉर्मल व्हायला लागेल। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा। हाय ब्लड प्रेशरला आपण सायलेंट किलर देखील म्हणू शकतो, कारण का आपल्यापैकी बहुतांश लोकांना हा त्रास असेल, परंतु काही लोकांना हे देखील माहित नाही की आपल्याला हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे। ह्याची खूप सारी कारणे आहेत। त्यातलं पहिलं कारण म्हणजे टेन्शन, ताण तणाव। बघा, आपण ऑफिसमध्ये गेलो किंवा घरी असलं तर ऑफिस मधलं आपल्याला खूप सारं टेन्शन असतं। बॉस काय आपल्याला बोलला, कामाचं खूप सारं टेन्शन, ह्या सर्व टेन्शनचा परिणाम आपल्या शरीरावर बघा लगेच दिसून येतो। किंवा घरामध्ये काही छोट्या प्रकारची देखील भांडणं झाली तरी आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये टेन्शन येत असते। दुसरे कारण म्हणजे दारू आणि सिगारेटचे व्यसन करणे। जी लोक ही व्यसन करतात त्यांना हमखास हाय ब्लड प्रेशरचा त्रास असतो, कारण ही व्यसन आपल्या शरीरासाठी चांगली नसतात। ही सर्व त्याची कारणे आहेत। ही टेक्निक कोणती, तर ही टेक्निक म्हणजे चंद्रभेदी प्राणायाम। हा प्राणायाम करायला एकदम सिंपल आणि साधा आहे, परंतु त्याचे फायदे खूप सारे आहेत। कोणते पण आसन प्राणायाम करताना आपली पाठ ही नेहमी ताठ पाहिजे, तरच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता स्टेप बाय स्टेप बघणार आहे की हा प्राणायाम कसा करायचा। जर तुम्ही माझ्याबरोबर करत असाल तर तुम्हाला समजेल, परंतु लक्षात ठेवा, ज्या लोकांचा हाय ब्लड प्रेशर आहे त्यांचा ब्लड प्रेशर हा नॉर्मल व्हायला चालू होईल हा प्राणायाम केल्यानंतर। पूर्णपणे आपली पाठ नेहमी ताठ ठेवायची। आपल्या डाव्या हाताची चीन मुद्रा आणि उजव्या हाताची विष्णू मुद्रा करायची या पद्धतीने। त्यानंतर उजवी नाकपुडी पूर्ण बंद करायची। डाव्या नाकपुडीतून स्लोली श्वास घ्यायचा वरती, ताठ बसायचे। उजवी नाकपुडी बंद, डाव्या नाकपुडीतून श्वास घेणे स्लोली। डावी नाकपुडी बंद, उजव्या नाकपुडीतून श्वास सोडणे। अजून एकदा करूयात बघा। ताठ बसायचे, उजवी नाकपुडी बंद करायची, डाव्या नाकपुडीतून दीर्घ श्वास घ्यायचा। डावी नाकपुडी बंद, उजव्या नाकपुडीतून श्वास सोडणे। अजून एकदा बघूयात। उजवी नाकपुडी बंद, डाव्या नाकपुडीतून श्वास घेणे। डावी नाकपुडी बंद, उजव्या नाकपुडीतून श्वास सोडणे। त्यानंतर रिलॅक्स, थोडा वेळ शांत बसणे। बघा, हा प्राणायाम करायला एकदम सिंपल आणि साधा आहे। ज्या लोकांचा हाय ब्लड प्रेशर आहे हा प्राणायाम केल्यानंतर ब्लड प्रेशर लगेच नॉर्मल व्हायला चालू होईल। हा चंद्रभेदी प्राणायाम करायला किती सिंपल आणि साधा आहे, परंतु ह्याची टेक्निक लक्षात ठेवा। जर तुम्ही चुकून उलटे केले तर त्या शरीरावर आपल्या दुष्परिणाम देखील जाणवायला चालू होतो। त्यामुळे तुम्ही कोणता पण, माझाच व्हिडिओ नाही, कोणता पण व्हिडिओ जर युट्यूबवर तुम्ही प्राणायामचा बघत असेल तर व्यवस्थित लक्षपूर्वक बघा आणि त्या पद्धतीनेच करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली उजवी नाकपुडी, आपण उजवी नाकपुडी बंद केली, डाव्या नाकपुडीतून आपण श्वास घेतला, त्यानंतर आपण डावी नाकपुडी बंद करायची आणि उजव्या नाकपुडीतून श्वास सोडायचा। ह्या पद्धतीनेच करणे। मोजून तुम्ही 5 ते 10 मिनिटं करू शकता। ज्या लोकांचा ब्लड प्रेशर एकदम हाय असतो त्यांचा ब्लड प्रेशर नॉर्मल व्हायला लगेच चालू होईल बघा, लगेच तुम्हाला त्याचा फायदा जाणवेल। ज्या लोकांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी जेवणामध्ये काय काय टिप्स फॉलो केल्या पाहिजेत एकदा नक्की बघूयात। पहिलं म्हणजे त्यांनी जेवणामध्ये मिठाचा वापर हा खूप कमी करायचा। दुसरं, साखरेचे प्रमाण देखील कमी करायचे। तिसरं, त्यांनी बाहेरचे जंक फूड काही खायचे नाहीत, सगळे टाळायचे। चौथं, आपण बाहेरून जे पीठ ऑर्डर करतो, रिफाइंड आटा ऑर्डर करतो तर ते करायचं नाही। घरगुती आपल्या चक्कीवर जे दळलं जाईल
तेच आपण खायचं. 5वं म्हणजे 30 ते 40 मिनिटं दररोज तुम्ही चालले पाहिजे. त्याचा आपल्या शरीरावर आणि आपल्या ब्लड प्रेशरसाठी खूप फायदा आहे. ह्या टिप्स एकदा नक्की फॉलो करा. ज्या लोकांना हा त्रास असेल म्हणजे आपल्या घरामध्ये किंवा नातेवाईकांना मित्रमंडळीमध्ये हा त्रास असेल त्यांच्या मोबाईलवरती हा व्हिडिओ एकदा नक्की शेअर करा. या व्हिडिओचा भरपूर जणांना फायदा झाला पाहिजे. तर तुम्ही ही प्राणायाम आणि ह्या सर्व टिप्स फॉलो करा. त्याचा तुम्हाला फायदा झाला की नाही हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघेन. आणि हा सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला काही हेल्थ इश्यू असेल, तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे हे कमेंट बॉक्स मध्ये एकदा नक्की सांगा. तर ते करायचा मी एकदा नक्की प्रयत्न करेन. जर तुम्हाला प्राणायाम कसा करायचा हे माहित नसेल तर त्याची लिंक मी इथे दिली आहे दोन्हीकडे पण. तर ती क्लिक करा आणि हा व्हिडिओ नक्की बघा. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सगळ्यात महत्त्वाचे निरोगी राहा. धन्यवाद.